Good evening friends. Today we are going to learn a new method of division. Now division of polynomial is a very important part in Maths 1. How to divide polynomials. We have three different methods and today we are going to solve one sum by all the three methods. Now कोणकोणत्या तीन पद्धती आहेत तर पहिली पद्धत आहे उभी भागाकार पद्धत दॅट इज वर्टिकल मेथड ऑफ डिव्हिजन. दुसरी पद्धती आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड दॅट इज संश्लेषक भागाकार पद्धत आणि तिसरी पद्धत आहे लिनियर मेथड दॅट इज रेषीय पद्धत. आता याच्यासाठी आपण एकच उदाहरण घेतलेलं आहे. वी हॅव टेकन ओनली वन सम टू सॉल्व ऑल द थ्री बाय ऑल द थ्री मेथड्स. लेट अस डू. First one is vertical method of division. How to do it? We have learned this method in standard 8. First make two lines like this, vertical and horizontal, crossing each other. And I will write x to the raise 4 plus 2x cube plus 3x square plus 4x plus 5. This is the dividend. Now the divisor is x plus 2. Now as we have learned earlier that we have to divide each number by this one. So x4 divided by x, that is x cube. Now multiply this x cube to x. या x घनाला x ने गुणा आणि या ठिकाणी लिहा x चा 4 घात 2x चा घन. आता काय झालं आपण वजाबाकी करूया. सबट्रॅक्शन x4 to the 4 x minus gone. Now 2x cube minus 2x cube again gone. So we have nothing here. So bring 3x square plus 4x. Now we have to divide 3x square by x. So x gone. The balance is 3x only. So 3x into x, the answer will be 3x square. 3 2s are 6x. Again subtraction, पुन्हा एकदा वजाबाकी. 3x वर्गातून 3x गेले, काही राहिलं नाही. पण या वजा 6x मधून 4x गेले, राहिले वजा 2x. आणि वरून घेतले परत 5. We bring 5 here. Now 2x divided by x, the answer will be minus 2. 2 into x minus 2x, 2 2s are minus 4. Again subtraction, minus become plus. Here plus 2x minus 2x gone. 5 plus 4 9. This is the remainder. ही आहे बाकी आणि हा आहे कोटिन. ना उत्तर लिहिताना आपण कसं लिहितो? कोटिन भागाकार काय भागाकार x चा घन, इथे वर्ग नाहीये, 3x वजा 2 आणि रिमाइंडर बाकी या ठिकाणी आहे 9. आता विद्यार्थी मित्रांनो, हेच उदाहरण आपण संश्लेषक भागाकार पद्धतीने करणार आहोत. सिंथेटिक डिव्हिजन मेथड. Now what to do and how to do? Simple method, but we have to understand some basic concepts here. First write down the given dividend in standard form. दिलेलं जे भाज्य आहे तो सामान्य रूपात लिहा. सामान्य रूपात लिहा म्हणजे काय करायचं तर त्या घातांकाचा उतरत्या क्रमात मांडायचं. मी पहिला 4 घात, मग 3 घात, मग 2 घात, मग 1 घात आणि मग संख्या. आणि जर असेल तर हरकतच नाही. या ठिकाणी आपला जो भाज्य आहे डिव्हिडेंड काय आहे तो x चा 4 घात अधिक 2x चा घन अधिक 3x चा वर्ग अधिक 4x अधिक 5. आनंद आहे की तो उतरत्या क्रमामध्ये आहे. इट इज इन द स्टँडर्ड फॉर्म. सो नो नीड टू डू एनी एफर्ट. लेट इट लाईक बी. त्याच्यानंतर आपण काय करतो? सहगुणक रूप. सहगुणक
रूप, कोएफिशिएंट फॉर्म. So what is coefficient form? So write down only coefficient of each and every term, that is 1, 2, 3, 4 and 5. फक्त सहगुणक आहे तेवढे फक्त लिहायचे. आता भागायचं आहे, कशाला भागायचं आहे? डिवायझर, भाज्य, भाजक. काय आहे भाजक? कशाला भागायचं आहे? x अधिक 2, फक्त x ची किंमत घ्या वजा 2. हे लक्षात ठेवायचं. आणि मग अगदी साधा भागाकार पद्धत आपली अगदी सोपी पद्धत आहे मुलांनो. पहा बरं, मी काय करतोय, एक उभी रेषा एक आडवी रेषा, मागासपेक्षा थोडं उलट केलं आणि सहगुणक रूप आहे ते इथे लिहितो क्रमाने 1 2 3 4 5. आपल्याला x ची किंमत वजा 2 घ्यायची आहे. आता नीट समजून घ्या, व्हॉट आय एम डुइंग. मी हा एक इथे आहे असा लिहितो आणि या संख्येने 2 ला गुणतोय. इथे जेवढ्या संख्या येतील त्याला मी 2 ने वजा 2 ने गुणणार आहे. 1 minus 2 minus 2. And now addition or subtraction. 2 minus 2 0. या 0 ने याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय दिस minus again 0. 0 minus 2 0. So 3 as it is. 3 2s are minus 6. 3 दुने वजा 6. 6 तून 4 गेले minus 2. Now minus minus plus. 2 2s are 4. The answer is 9. This is the remainder. Check the answer. Here the remainder is 9. Here the remainder is 9. Now quotient. काय झाला भागाकार? आपण भागाकार x च्या रूपात मांडूया. 1 2 3 4. सहरूप 4 आहे म्हणजे कोटी असणार आहे 3. The degree of the polynomial is 3. That is x cube plus 0x square plus 3x minus 2 and remainder बाकी 9. Now please compare your answer with this. The answer is 3x cube, x cube, 3x minus 2. X square is not there. It's a 0x square, so no value. Okay. Now switch to the next. That is the third method of division, and that is linear method of division. Some students have confusion in this method. Let us try to understand how to divide by linear method. So linear method, again, it's a simple one. भाज्य काय आहे त्याचा? आपण ज्याला डिव्हिडंड असं म्हणतो. डिव्हिडंड काय आहे? डिव्हिडंड तर x चा 4 घात 2x चा घन प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. नाउ भाजक काय आहे? डिवाइजर. Now what is divisor? X plus 2. Okay, so let us begin. It will take a little space, so I try to adjust my space here. First I will write down the dividend, that is x to the raise 4 plus 2x cube plus 3x square plus 4x plus 5. This is the dividend. Now I have to divide by x plus 2. So x to the raise 4. If I divide this by x, I got answer x cube. And I write x plus 2 here. That is the divisor. Okay. Now multiplication of this and this. X cube plus 2 is plus 2x. I will write down opposite number. x चा घन अधिक 2 यांचा गुणाकार आहे वजा 3x वर्ग. 3x वर्ग त्याच्या उलट संख्या म्हणजे वजा 3x वर्ग मी लिहिणार आहे घन. पहा मी काय केलं, पहिल्यांदा x च्या 4 घाताला x ने भाग लागला, उत्तराला x चा घन अधिक x अधिक 2. आता मी काय केलं, x घन गुणिले 2 यांचा गुणाकाराची उलट संख्या मी त्याने लिहिलेली आहे. त्यानंतर मग माझे उरलेले जी संख्या आहे प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5.
sorry, I have to write here 2x square plus 3x square plus 4x plus 5 externally, sorry. Now what happened here? I have written minus 2x cube. Here already 2x cube is there, so that is gone. And the balance is x cube, x plus 2 plus 3x square plus 4x plus 5. Now I have to divide this number by x. So answer will be x cube, x plus 2 plus, if I divide 3x square by x, I will get 3x. X plus 2 as it is. Now 3 2s are 6x, opposite number त्याची विरुद्ध संख्या कोणती असेल? तर वजा 6x अधिक 4x ऑलरेडी त्या ठिकाणी आहे, अधिक 5. पुढे आता नेक्स्ट स्टेपला आपण जातो आहोत. आता 6x मधून 4x गेले, काय उत्तर आलं बघा बरं. x plus 2 3x x plus 2, 6x मधून 4 गेले वजा 2x अधिक 5. आता 2x ला भाग लावायचा x ने, x चा घन x अधिक 2 3x x अधिक 2, 2x ला x ने भाग लावला, राहिले फक्त वजा 2 x अधिक 2 आणि याची उलटी संख्या वजा 4, त्याची उलटी संख्या लिहा अधिक 4, म्हणजे अधिक 4 अधिक 5. and the answer will be x cube x plus 2 3x x plus 2 minus 2 x plus 2 and plus 9. So if I take an x plus 2 x plus 2 x plus 2 common, the balance is x cube 3x minus 2 multiplied by x plus 2 and 9 is the remainder. This is the quotient, this is the divisor and this is the remainder. Now compare all the three methods. If you compare all the three methods, you will get this idea. Okay, विद्यार्थी मित्रांनो, आपण आणखी एक उदाहरण रेषीय भागाकार पद्धतीने समजून घेऊया. Let us have one more example in linear method of division. Okay, so that it will be fixed in your mind. काय करतो म्हणून आपण, हा भाज्य आहे, हा भाजक आहे. भाज्य सुरुवातीला आपण लिहून घेतोय x चा घन अधिक 3x चा वर्ग अधिक 5x वजा 1 बरोबर. आता आपण काय करतो आहोत, या x च्या घनाला x ने भाग लावतोय. वी डिवाइड x क्यूब बाय x, म्हणजे उत्तर काय येणार x चा वर्ग. मग कंसामध्ये x वजा 1 हा भाजक कॉमन नेहमी लिहायचाच आहे. आता या दोघांचा गुणाकार जो आहे त्याची उलट संख्या अपोजिट नंबर x स्क्वेअर मायनस 1 मायनस x स्क्वेअर, त्याची विरुद्ध संख्या लिहा अधिक x चा वर्ग. आणि मग उरलेले घटक लिहायचे आहेत वजा 3x चा वर्ग अधिक 5x अधिक वजा 1. दिस इज द फर्स्ट स्टेप. नाउ सेकंड स्टेप में आपल्याला काय करायला लागेल, या ठिकाणी बघा वजाबाकी होते ती वजा करून घ्या. x चा वर्ग x वजा आहे. We can subtract, no? Minus x square plus x square minus 2x square plus 5x minus 1. Now divide 2x square या 2x वर्गाला x ने भागा. काय येईल, हे आहे असं लिहिलं आपण. आता या 2x च्या वर्गाला x ने भागलं तर उत्तर आलं वजा 2x. कंसामध्ये x वजा 1 आहे. आता काय करतो आपण, 2x आणि 1 याच्या गुणाकाराची उलटी संख्या वजा वजा अधिक 2x उत्तर येणार आहे. त्याच्या उलट संख्या विरुद्ध संख्या अपोजिट नंबर
मायनस 2x, कारण यांचा गुणाकार काय आहे, वजा वजा अधिक 2x आहे, मग वजा 2x. बाकी पुढे आहे तेच 5x वजा 1. आता पुढची स्टेप, याला सिंप्लिफाय करा. x square x minus 1 2x x minus 1. Now simplify this one, plus 3x minus 1. Isn't it? आता 3x ला भाग लावायचा आहे x ने, परत x वर्ग x वजा आहे, 2x x वजा आहे, अधिक ह्या 3x ला x ने भाग लावला, 3x divided by x on, the answer is 3. And the divisor is as it is. Now 3 minus 3 is the opposite number. Minus 3 opposite number, plus 3 minus 1. And we got the remainder also, x minus 1, 2x, x minus 1, 3, x minus 1, and the remainder is 2. Now the answer, this is x minus 1 is common, so x square minus 2x plus 3, x square minus 2x plus 3, in another bracket x minus 1 and plus 2. So हा आहे भाजक आणि हा आहे भागाकार आणि ही आहे बाकी. सो 48, आपण ज्याला भागाकार म्हणतो, भागाकार किती आलेला आहे, x चा वर्ग वजा 2x अधिक 3, रिमाइंडर बाकी 2. तर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, थोडा सराव करायचा आहे, आणि काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, धन्यवाद. परंतु त्याच्या आधी एखादं उदाहरण घ्या आणि तिन्ही प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. थँक यू व्हेरी मच.